नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। नीट यूजी 2026 परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच NTA कडून या क्षणाची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आली आहे। NTA ने विद्यार्थ्यांचे स्कॅन केलेले OMR आन्सर शीट आणि त्यांचे रेकॉर्ड केलेले रिस्पॉन्सेस अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहेत। जर तुमच्या OMR शीटमध्ये काही चूक झाली असेल, कॉम्प्युटरने तुमचे उत्तर चुकीचे वाचले असेल किंवा गुणांमध्ये तफावत वाटत असेल तर त्यावर ऑनलाईन आक्षेप कसा घ्यायचा म्हणजेच OMR चॅलेंज कसे करायचे याची संपूर्ण आणि सोपी माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। सर्वप्रथम आपण याचे महत्त्वाचे वेळापत्रक आणि फी समजून घेऊयात। हे OMR चॅलेंज करण्याची प्रक्रिया 13 जुलै 2026 पासून सुरू झाली आहे, पण लक्षात ठेवा यासाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ आहे। 15 जुलै 2026 रोजी सकाळी ठीक 11 वाजेपर्यंतच तुम्हाला ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। प्रत्येक प्रश्नाचा आक्षेप नोंदवण्यासाठी तुम्हाला 200 रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल, जी नॉन रिफंडेबल म्हणजेच परत न मिळणारी असेल। ही फी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे ऑनलाईन भरू शकता। आता आपण पाहूयात की तुम्हाला हे चॅलेंज नक्की कसं करायचं आहे। सर्वात आधी तुम्हाला NTAच्या neet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे। तिथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे। सुरक्षेसाठी यावेळी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल किंवा ईमेलवर एक OTP येईल। तो 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन OTP टाकून तुम्हाला पुढे जावे लागेल। लॉग इन झाल्यावर स्क्रीनवर दिसणाऱ्या व्ह्यू चॅलेंज OMR शीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस या लिंकवर क्लिक करा। इथे तुम्हाला तुमची स्कॅन केलेली OMR शीट आणि कॉम्प्युटरने वाचलेले तुमचे पर्याय समोरासमोर दिसतील। तुमचे रेकॉर्ड केलेले पर्याय काळजीपूर्वक तपासा। जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही गोल केलेले उत्तर वेगळे आहे आणि कॉम्प्युटरने भलतेच उत्तर रीड केले आहे, तर त्या प्रश्नाचा नंबर निवडून तुमचा योग्य दावा म्हणजेच क्लेम केलेला पर्याय सिलेक्ट करा। सर्व प्रश्न निवडून झाल्यावर ऑनलाईन फी भरा आणि शेवटी सबमिट चॅलेंजवर क्लिक करा। प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळालेली एक्नॉलेजमेंट पावती डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायला अजिबात विसरू नका। हे चॅलेंज करताना काही गोष्टींची अत्यंत काळजी घ्यायची आहे। फक्त निळ्या किंवा काळ्या बॉल पॉइंट पेनने पूर्णपणे डार्क केलेले गोलच कॉम्प्युटरद्वारे वैध मानले जातील। जर तुम्ही एकापेक्षा जास्त गोल केले असतील किंवा OMR शीटवर इतर काही खुणा असतील तर ते उत्तर अवैध मानले जाते। महत्त्वाचं म्हणजे एकदा चॅलेंज सबमिट केल्यावर त्यात कोणताही बदल करता येणार नाही। त्यामुळे सबमिट करण्यापूर्वी सर्व माहिती नीट तपासून घ्या। मित्रांनो, मेडिकल ॲडमिशन प्रक्रिया ही खूप महत्त्वाची आणि तितकीच गुंतागुंतीची असते। फॉर्म भरताना किंवा योग्य निर्णय घेताना झालेली एक छोटीशी चूक सुद्धा तुमचे संपूर्ण वर्ष वाया घालवू शकते। तुम्हाला ॲडमिशन काउन्सिलिंग प्रक्रियेत कोणतीही अडचण येत असेल, चॅलेंज करताना काही गोंधळ होत असेल किंवा पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अचूक मार्गदर्शनाची गरज असेल तर तुम्ही आजच आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार मुंबई या केंद्राशी थेट संपर्क साधू शकता। आमचा संपर्क क्रमांक आहे 93 25 26 15 62। हा व्हिडिओ तुमच्या इतर सर्व नीट विद्यार्थ्यांसोबत आणि पालकांसोबत नक्की शेअर करा। व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नीट परीक्षेच्या सर्व अपडेट्स, आन्सर की, रिझल्ट आणि संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या अचूक मार्गदर्शनासाठी आमच्या महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला आमच्याकडून नीट 2026 परीक्षा संदर्भात फ्री अपडेट्स हवे असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरला फ्री अपडेट्स असा मेसेज करा। जर तुम्हाला वैयक्तिक पेड काउन्सिलिंग हवे असेल तर तुम्ही महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग विरार मुंबई यांच्याशी 93 25 26 15 62 या नंबरवर पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा। धन्यवाद।